आंबेगाव तालुक्यामध्ये हवा कोणाची, आमदार कोण हवा? या तालुक्यामध्ये दिलीप वळसे पाटील यांनी जरी 35 वर्षामध्ये खूप विकासाची कामं केली असली तरी शरद पवार यांना सोडलेलं लोकांना आवडलेलं नाही। अनेक लोक असं म्हणतात की वळसे साहेबांनी घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे, त्यामुळे लोक बदल करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत। आता आपलं बाबा हे गाव कुठलं? शिनोली। कोणाची हवा, वळसे पाटलांची का बदल हवा? बदल 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 कोण पाहिजे? हे ना आपले काय नाव घेतलं तुम्ही आता? निकम साहेब। निकम साहेब का बरं? निकम साहेब का पाहिजे, वळसे पाटील का नको? त्यांचाच माणूस आहे ना, निकम साहेब त्यांचाच माणूस आहे ना। नाही, देवदत्त निकम यांनी आता वळसे पाटलांना सोडलंय। वळसे पाटील वेगळे, देवदत्त निकम वेगळे, शरद पवार बाजूला। चांगलीच आहेत ना, कामं चालू आहेत ना व्यवस्थित। देवदत्त निकम आमदार झाले पाहिजेत। आमची अशी भूमिका आहे, बदल झाला पाहिजे। बदल झाला पाहिजे। वळसे पाटील का नको? का नको? आता ते इकडे गेल्यामुळं नको आहे ना। इकडे म्हणजे पवार साहेबांना सोडलं। भाऊ, काय तुम्हाला वाटतं या तालुक्यामध्ये मतदारांनी काय करायला हवं? विद्यमान आमदारांना स्वीकारायला हवं की बदल करायला हवा? नाही, तसे आमदारांनी भरपूर कामं केलेली आहेत या भागामध्ये। वरच्या टप्प्यापर्यंत तशी भरपूर कामं आहेत, त्यांना तोडच नाही। त्यांना तोडच नाही। बघा, हे म्हणतात वळसे पाटलांना तोड नाही। नाहीच आहे तोड, पण आता सोडल्यामुळे लोकांची हे झाली ना। काय पवार साहेबांना सोडल्यामुळे फटका बसेल? थोडासा फटका बसलेला आहे, पण ते थोडासा फटका बसेल। थोडस जाणार, पण ते नाही येऊ शकत। ते म्हणतात थोडासा फटका बसेल, किरकोळ चालायचंच आता, पण 2 बोटाचा केले मग आता कल तुमच्या विरोधात जातोय। मग आता काय विलाज आहे जरा? काय वळसे पाटलांनी एवढी विकासाची कामं केली तरी आता एक प्राथमिक प्रतिक्रिया अशी होती की त्यांनी बाबा वळसे साहेबांना सोडायला नको होतं। कोणला? निकम साहेबांनी? वळसे साहेबांना निकम साहेबांनी पण सोडायला नको होतं आणि वळसे पाटलांनी सुद्धा शरद पवारांना सोडायला नको होतं। निकम साहेब ते सोडून गेलेले, त्यांना वळसे पाटलांनी नाही सोडलं, त्यांनी सोडलेले। देवदत्त निकम जागेवर आहेत पक्षामध्ये, देवदत्त निकम जागेवर आहेत पक्षात, वळसे पाटील दुसऱ्या पक्षात गेले। बरोबर आहे, चुकलं कोणाचं? चुकलं कोणाचं म्हणायचं आपण? शरद पवारचं म्हणताय, वळसे पाटलाच म्हणतायत नाही ना। त्यांना तिकडे तिकडे जाऊनच गरजेचं आहे वळसे साहेबांना। का बरं जायची गरज काय होती? पण शेवटी किती केलं तरी मोठं कोण सोडणार आहे का? ते शरद पवारला सोडणार आहे का? नाही सोडू शकत ना, तर सोडणार आहेत। काय मतदारांचा तालुक्याचा कल कसा राहील? कल वळसे इकडे तर ह्या भागामध्ये वळसे पाटलांचा जास्त कल राहील। सामान्य माणसं, आता हे फुलवाले दादा आहेत, त्यांनी त्यांचं मत प्रामाणिकपणे सांगितलं की बाबा देवदत्त निकम आमदार झाले पाहिजेत। नाही, तसं नाही म्हणतायत, कारण देवदत्त निकमपेक्षा वळसे पाटलांची कामं भरपूर आहेत तिकडे। भरपूर म्हणजे नाही म्हणाय गेलं ते वरच्या पट्ट्यामध्ये आहेत ना। भीमाशंकर खोरं झालं, आवपा खोरं झालं, A to Z कामं पहिल्यापासून त्यांनी केलेली आहेत। लोक परिवर्तनाची विचार करतात, परिवर्तनाचा विचार होतो? नाही होऊ शकणार, परिवर्तन होणार नाही। दुसरे एक सहकारी आहेत, आपण दादांशी, कुठलं गाव आहे? तालुका तर आहे, हा तालुका आहे, जरा या इकडे। काय आंबेगाव तालुक्यात कोणाची हवा? आता सध्या तसं जर पाहिलं तर इकडे भरपूर काम आहेत वळसे पाटलाची। मगाशी तर म्हणाले देवदत्त निकम। परिस्थिती काय झाली माहिती का? साहेबांनी मोठ्या साहेबाला सोडल्यामुळं परिस्थिती निर्माण थोडीशी तशी झाली। पवार साहेबांना सोडल्यामुळे पराभव होईल का मतांचा फटका बसेल? मतांचा फटका बसेल, पराभव नाही व्हायचा, लीड नाही तुटणार, लीड नाही तुटायचं। एवढं काय तुम्हाला काय वाटतं पवार साहेबांना सोडल्यामुळं? कसं आहे माहितीये का, ह्या पट्ट्यामध्ये आहे ना तशी वळसे पाटलांची कामं बरोबर आहे काय, त्याच्यामुळे त्याचा हात कोणीच धरू शकत नाही या पट्ट्यात तरी। आता देवदत्त निकम आत्ता आलेले, यांचं काही इकडे वरच्या पट्ट्यात काही काम नाही, काही काय। मग लोकसभेला लोकांनी आढळरावांना घरी बसवलं। असू द्या ना, बसू द्या ना, बरोबर आहे की। पण देवदत्त निकमची आहे का काम मला सांगा बरं? या मनसर पासून म्हणलं तरी घोडेगावच्या पासून इकडे खालच्या टप्प्यामध्ये आहे का काम? कुठेच नाही ना काम। फेऱ्या मारून दौऱ्या मारून कुठे होणार आहे का? होणार आहे का? नाही होऊ शकत। म्हणजे फक्त फिरून उपयोग नाही, कामं पाहिजे। कामं पाहिजे। आता कामं करायची असेल तर खुर्ची मिळाली पाहिजे। खुर्ची मिळाली पाहिजे, मग खुर्ची द्यायची म्हणल्यावर निकमांना संधी दिली पाहिजे। आता ती कोणी दिली पाहिजे संधी? तुम्ही। ती संधी आम्ही दिली पाहिजे, पण त्यांनी हे कामं केली पाहिजे ना, पहिली कामं केली पाहिजे। पहिलं काम कुठून करणार ना? कामं तर करून दाखवली पाहिजे, त्याच्या अगोदर स्वतःचे पैसे, खिशातले पैसे घालून। मग तसं गेल्याशिवाय काय? असं कुठला नेता आहे खिशातले पैसे घालून विकास करतो? नाही करतात काय? आढळरावांना तरी लोकांनी घरी बसवलं।
नाही नाही, ते पण करतात की नाही, त्यांनी पण काही स्वतःचा पैसा खर्च केलाच ना, निधीमधून पैसा आणला पण स्वतःचा पण पैसा खर्च केलाच ना. तुम्ही आता ऐकलं सगळ्यांचं, हे म्हणतात नाद करायचा नाही वळसे पाटलांचा. आहे ना, चांगलं आहे ना. आता वळसे पाटील का देवदत्त निकम? वळसे पाटील वळसे पाटील. अरे बाबाचं मत बदललं वा. बघा बाबा लगेच तिकडे वर्ग झाले तुमचं ऐकून. नाही कामं भरपूर आहे ना वळसे पाटलांची, साहेबांची कामं भरपूर आहे. म्हणजे दसरे असो, महित असो, कोणचं लग्न असो, कोणचं काही कार्यक्रम असो, साहेब येणारच. वळसे पाटलांची सत्ता असल्यामुळे लोक बोलायला घाबरतात, अशी सामान्य माणसं बोलतात की बदल झाला पाहिजे. नाही नाही, पण काम आहेत ना, तो माणूस कोणत्याही पण कार्यक्रम असो, काही पण असो, तो येणारच. तसे देवदत्त निकम झाले, कोणत्या कार्यक्रमाला आल्यात, कोणत्या आल्यात तुम्ही मला सांगा, आल्यात का? देवदत्त निकम एवढे कोण फिरत नाही, कोण आत्ता फिरायला लागला, हे चालू वर्षी फिरायला. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून. हा, आत्ता फिरायला लागला. याच्या पाठीमागे कधी फिरला होता तो? कधी फिरला होता मला सांगा बघा. कोणत्या कार्यक्रमाला, कोणत्या अटेंड केलंय, कोणत्या यात्रा केली, अटेंड केली का? नाही केली अटेंड. या शिनोली गावामध्ये वळसे पाटलांच्या बाजूने जरी कल दिसत असला तरी सामान्य माणूस यावेळेला बदल करायला हवा अशा प्रकारची मतं व्यक्त करतायत. परंतु इतरांनी समजून सांगितल्यानंतर नको रे बाबा, वळसे पाटलांचं काम चांगलंय, त्यांनाच आमदार करायला हवा असंही लोक बोलतायत. आता बघू पुढे काय काय होतंय, कशी कशी परिस्थिती बदलते. पण एक नक्की आहे, या भागामध्ये वळसे पाटलांचं काम चांगलं असल्यामुळे वळसे पाटलांच्या बाजूने या शिनोलीच्या मतदारांचा कल दिसतोय. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, शिनोली. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.